नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. 11 वाजले. आपल्या मी मराठा फेसबुक पेज चे विविध मार्गदर्शन सत्रात आपण सुरू करणार आहोत. आज आपलं सत्र क्रमांक 1. मी सांगितल्याप्रमाणे काल आपण अनाउन्स केलं होतं की कासरा या मराठी चित्रपटाचे लेखक श्री महेंद्र पाटील यांना आपण लाईव्ह बोलवले आणि ते आता नुकतेच आपल्याला जॉईन होणार आहेत. तर आपण महेंद्रजी यांना लाईनवर बोलवतोय. नमस्कार महेंद्रजी. नमस्कार. आपलं मी मराठा फेसबुक पेजवर परत एकदा स्वागत. धन्यवाद. आपण 2000 मला वाटतं कोरोना पिरियड मध्ये सुद्धा आपण काही लाईव्ह घेतले होते. हो, 2020 चित्रपट इंडस्ट्रीत आपल्या मराठी मुलांनी कशा पद्धतीने एंट्री केली पाहिजे या विषयावर आपलं ते मार्गदर्शन होतं आणि आज पण ते आपल्या मी मराठाच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो, महेंद्र पाटील हे प्रॉपर खानदेशी आणि मराठा समाजाचे आहेत आणि आपल्यासाठी अभिमानास्पद आहे की एक मराठी चेहरा, एक खानदेशी चेहरा, एक मराठा चेहरा या मराठी चित्रपट सृष्टीत पहिले लेखक म्हणून आणि आता निर्माता म्हणून लवकरच ते त्यांचा पिक्चर येणारे निर्माता म्हणून ते सुरू करत आहे. आणि त्यांनी नुकताच त्यांचा कासरा, मला वाटतं होळीच्या दिवशी त्यांनी हा चित्रपट रिलीज केलेला आहे. आणि मी मराठाचं आपलं जे मुख्य कार्य जे आपण 2016 पासून करतोय, मराठा समाजात जे वधूवरांचे लग्न जुळवण्यासाठी प्रॉब्लेम होतात त्यासाठी आपण विविध व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेले 2016 पासून आणि आपली वेबसाईट आहे, त्या माध्यमातून आपण बराच प्रयत्न करतो की मराठा समाजातील मुला मुलींचे लग्न जुळावे. आणि मुख्य प्रॉब्लेम जो येतोय तो म्हणजे खरा प्रॉब्लेम जो आहे तो शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा जे कमी शिकलेल्या मुलांना मुली भेटत नाही. आणि योगायोगाने माझं महेंद्रजींशी या विषयावर डिस्कशन झालं आणि त्यांचा जो हा चित्रपट रिलीज झाला कासरा, मला वाटतं त्याचा मुख्य विषय तोच आहे. तर आपण या विषयावर त्यांच्याशी बोलणार आहोत. सुरुवातीला आपण महेंद्रजींची ओळख त्यांच्या आधी झालेली आहे, परंतु परत एकदा त्यांचा परिचय घेऊयात की त्यांनी त्यांचं शिक्षण कुठून केलं, ते प्रॉपर कुठले, ते आता मुंबईत कुठं आले आणि त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत कशा पद्धतीने एंट्री केली. महेंद्रजी आपण बोलू. मी माझा जन्मच अंबरनाथचा, मूळ गाव खानदेश, यावल तालुक्यात डोणगाव गाव आहे माझं. आणि माझे वडीलच त्यांच्या शिक्षणानिमित्त 6वी पासून अंबरनाथला आले, त्यामुळे आम्ही अंबरनाथला स्थायिक झालो. माझं पूर्ण शिक्षण पण अंबरनाथमध्ये झालं. मी अंबरनाथमध्ये अंबरनाथ ITI ला होतो, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल ब्रँच. त्यानंतर मी नौसिल कंपनीत अप्रेंटिसशिप केली, ट्रेनिंग केली, प्रोसेस कंट्रोल, इन्स्ट्रुमेंट टेक्निक वगैरे. पण त्याच वेळेला आवाज थोडा तुमचा कमी येतोय. हॅलो, आता येतो? माझा येतो बरोबर? हा, तुमचा येतो. माझा येतो आता बरोबर? थोडा अजून थोडा कमी वाटतो. हॅलो, आता येतोय? आता येतोय आवाज? हो. हा, तर मी अंबरनाथला माझं शिक्षण पूर्ण केलं. ITI मध्ये नौसिलला ट्रेनिंग केली. त्यानंतर त्याच दरम्यान मला एक लेखक म्हणून करिअर करायची एक इच्छा होती. बऱ्याच कविता लिहिल्या होत्या शालेय जीवनात आणि मी 2001 साली डोंबिवलीमध्ये माझी नाट्यसंस्था सुरू केली काही मित्रांना घेऊन. नाट्यांकुर नावाच्या संस्थेत मी आधी दाखल झालो आणि त्या संस्थेमार्फत एकांकिका, व्यावसायिक नाटकापर्यंत प्रवास करायचा होता. एक 5-6 वर्ष एकांकिका केल्यानंतर 2007 साली मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक केलं, ती आणि ती. आणि त्या नाटकापासून हा प्रवास सुरू झाला. ती आणि ती हे पहिलं व्यावसायिक नाटक केलं आणि त्या नाटकापासून हा प्रवास सुरू झाला. आणि 2012 साली डिस्टर्ब करतो मी, 1 मिनिटासाठी ऑफलाईन जातोय मी, थोडा माझा व्हॉल्यूमचा चेंज करतो, पण तुम्ही जस्ट डिस्कस करत राहा. हा. 2012 साली आम्ही चमकते तारे नावाचा पहिला माझा चित्रपट मी लेखक म्हणून केला. आणि त्यानंतर आजतागायत एक 12-13 चित्रपटांचं, म्हणजे कासरा हा माझा मला वाटतं 14वा चित्रपट आहे लेखक म्हणून, जो आता नुकताच शुक्रवारी प्रदर्शित झालाय. महाराष्ट्रात जवळपास 150 ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात आहे. आपल्या जवळच्या थिएटरला तुम्हाला बघता येऊ शकतो. तर कासरा हा चित्रपट माझा 13वा चित्रपट असून अतिशय वेगळ्या विषयावरचा आहे. आणि या 13 चित्रपट जे केले ते मला चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयाला
हात घालता आला. एक चित्रपट बालमजुरीवर केला. शेतकऱ्यांवर यापूर्वी पण मी 2016 साली निवडुंग नावाचा शेतकरी आत्महत्येवर चित्रपट लिहिला होता. त्यानंतर 2 रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमे केले. बालमजुरीवर सिनेमा केला. असे वेगवेगळे सामाजिक विषय हाताळता आले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मी आनंद महादेवन दिग्दर्शित आता वेळ झाली या सिनेमाचे संवाद लिहिले होते. तो इच्छा मरण या विषयावरती आधारित होता. आणि आता आगामी काळात माझं बिटर स्वीट, कला केंद्र, अनुभूती आणि रील स्टार असे 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर रील स्टार हा चित्रपट मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून केला आणि आता, या 10 दिवसापूर्वी मी माझा पहिला चित्रपट म्हणजे तो सिनेमा माझा 10 दिवसात शूटिंग सुरुवात होते आणि तो लवकरच दिवाळीच्या सुमारास प्रेक्षकांना बघता येईल. तो माझा 15वा सिनेमा आहे. अच्छा, म्हणजे तुमचे आतापर्यंत 14 चित्रपट झालेले आहे. हा, 14 चित्रपट. मित्रांनो, मैत्रीची माझी जी ओळख आहे ती जर सांगितलं तुम्हाला तर थोडंसं आश्चर्य वाटेल. आपलं आमचं मुंबई त्या खानदेश मराठा पाटील मंडळ मुंबई याचा एक वधूवर सूचक मेळावा होता आणि मला वाटतं त्यावेळेस मैत्रीजी मला वाटतं त्यांनी लग्नासाठी नाव नोंदवलं होतं बहुधा, बरोबर ना? आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचा परिचय देताना तिथे त्यांनी जी माहिती दिली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना चित्रपट सृष्टीत इंटरेस्ट आहे म्हणून. आणि त्यावेळेस आम्हाला पण एवढं सिरियस वाटलं नव्हतं की ते खरंच म्हणजे चित्रपट सृष्टी जातील आणि यशस्वी होतील, परंतु त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे जर आपल्यात जर करण्याची इच्छा असेल तर माणूस नक्कीच करू शकतो. हे आपल्या समोर धडधड उदाहरण आहे महेंद्र पाटील यांचे. तर तुम्ही जेव्हा आता तुमची याच्या आधीचे चित्रपट आहे साधारण त्यांची काय काय पार्श्वभूमी होती, म्हणजे साधारणतः काय काय विषयांना तुम्ही हाताळलेले? आम्ही चमकते तारे हा ज्या लहान मुलांना HIV होतो आई वडिलांपासून आणि त्यांचं बदललेलं आयुष्य, ते ज्या प्रकारे डिस्टर्ब होतात, त्यांना माहीत नसतं आपल्याला काय झालंय, पण सगळा समाज त्यांना वेगळ्या नजरेने बघत असतो. तर त्या मुलांसाठी हा सिनेमा केला होता. नंतर मी श्यामची शाळा हा बालमजुरी या विषयावर केला होता की बालमजुरी किंवा वीटभट्टी कामगार, गवंडी यांच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांच्या शिक्षणासाठी ज्या काही सरकारी योजना आहेत त्याचा लाभ कसा त्यांनी घ्यावा हा विषय होता. बिटर स्वीट या चित्रपटामध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत की जे ऊसतोड कामगार महिला त्यांच्या प्रश्नांवर आधारित हा सिनेमा आहे, जो आता रिलीज होईल या वर्षाच्या अखेरीपर्यंत. त्यानंतर कला केंद्र हा नावाचा सिनेमा केला, त्याच्यात कला केंद्र कलावंतांची आजची अवस्था या विषयावर कला केंद्र आहे. नंतर एक होती राणी हा एक रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा होता, पण त्याची सोशल मेसेज होता की एक चोर मुलगी जिला चांगली संगत मिळाली, चांगलं कुटुंब मिळालं तर ती पण कशा प्रकारे बदलू शकते, तिच्यात किती सकारात्मक बदल होतात हा विषय होता. आणि चाहतो मी तुला नावाचा एक तो रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा होता, प्रसाद ओक त्याच्यात लीड रोलला होता. अशा वेगवेगळ्या विषयांवरती सिनेमा करायची संधी मिळाली. आता रील स्टार नावाचा सिनेमा मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून केला. तो तळागाळातले जी काही कलाकार आहेत ज्यांना पुढे येण्याची धडपड असते आणि रीलच्या माध्यमातून ते प्रयत्न करत असतात, त्यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे, असा हा सिनेमा आहे रील स्टार. आपण जो हा कासरा हा चित्रपट जो आता रिलीज झालेला आहे याचा मुख्य विषय तुम्ही आपलं काल जेव्हा चर्चा झाली तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलांचं जे लग्न करायला जे प्रॉब्लेम येतो त्या विषयावर आधारित चित्रपट आहे. तर साधारण तुम्हाला ही कल्पना कशी आली, म्हणजे हा चित्रपट ही कल्पना होती आमचे निर्माते रवी नागपूर यांची. माझे मित्र विकास मिसाळ जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी मला मागच्या पावसाळ्यात मला वाटतं जुलैच्या सुमारास फोन केला. जुलैचे मला वाटतं 29 तारीख असेल की आज आपण संध्याकाळी भेटूया. आणि म्हटलं ठीक आहे. मी ठाण्याला आमची मीटिंग झाली तेव्हा निर्मात्यांनी त्यांच्या मनात काय त्यांना मांडायचं आहे ते पॉइंट्स मला ऐकवले की हे माझे पॉइंट्स आहेत. आणि माझ्याही मनात कुठेतरी आपण गावी जातो, गावी गेल्यानंतर सगळे नातेवाईक आपले शेतकरीच आहेत किंवा मित्रमंडळी शेतकरी आहेत, त्यांचे जे प्रश्न बघत असतो की म्हणजे दुष्काळ येणं किंवा पाऊस उशिरा येणं किंवा मग जे
पीक येतं त्याला भाव न मिळणं, हे सगळे प्रश्न होतेच. आणि परत पुन्हा लग्नाचा प्रश्न. काही काही लोकांकडे खूप चांगली शेती आहे, चांगलं उत्पन्न आहे, फक्त शेतकरी आहे तो मुलगा म्हणून मुली लग्नाला नकार देतात किंवा शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नाला नकार मिळतो. पण त्या नाईलाज असतो लग्न जमण्यासाठी तो कुठेतरी जवळपासच्या MIDC 10-15 हजार रुपयाची नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर त्याला गरज नसते, त्याच्याकडे माणसं घरी काम करत असतात. पण तो फक्त तो 15-1 हजाराचा जॉब मिळाला तर आपलं लग्न जमले या आशेने तो डायव्हर्ट होतो, शेतीकडे त्याचं दुर्लक्ष होतं, तो तिथे नोकरीला जातो. त्याचे वडील म्हातारे असतात, ते शेती करत बसतात. हा प्रश्न नुसता खानदेशातच नाही, तो पूर्ण महाराष्ट्रात भेडसावत होता. आणि निर्माते आमचे स्वतः शेतकरी आहेत. त्यांनी स्वतः लहानपणापासून काबाड कष्ट करत करत हे सगळे अनुभव घेतले आणि त्यातनं त्यांना इच्छा होती की हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून आला तर चित्रपट हे माध्यम असं की लोक त्यातनं प्रेरणा घेऊ शकतात, म्हणून त्यांनी हा चित्रपट निर्माण करायचं ठरवलं. आणि मला त्यांनी त्यांच्या मनातले मुद्दे ऐकवले, माझ्याही मनात ते होते. त्यामुळे अशी आम्ही चर्चा केली आणि त्याच्यावरती कथा रचण्यात आली. आणि त्याच्यात प्रामुख्याने विषय हेच होते, 5 मुद्दे घेतले होते की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न, त्यानंतर शेतकरीचा जो माल आहे, शेतीमाल. म्हणजे आम्ही जेवत होतो हॉटेलमध्ये, जेव्हा आम्ही पहिली मीटिंग सुरू झाली तेव्हा निर्मात्याने सांगितलं आपल्या प्लेटमध्ये आता जे काही आहे अन्न आपण ते घेतलंय, आता आपल्याला बिल येणार तेवढं आपण देणार. आपण हॉटेलवाल्याला बोलणार का की नाही यार 500 रुपये झाले तो 100 हे असं हे तसं नाही. तर हॉटेलवाल्याने रेट ठरवलाय त्याचा, तर तो त्याला अधिकार आहे, पण जो पिकवतो त्याला अधिकार नाही त्याचा रेट ठरवण्याचा. हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे आपल्या शेतीचा याच्यातला, आणि तो बंद झाला पाहिजे. त्यांनी तिथे चालता बोलता उदाहरणं देत गेली. आम्ही जेवताना आम्हाला कळलं की आज आपण जे जेवतोय ते शेतकऱ्यांमुळे जेवतोय. जर त्यांनी उगवायचं बंद केलं, पिकवायचं बंद केलं तर काय होऊ शकतं. आज कोरोनामध्ये शेतकऱ्यांमुळे आपण हे झालो, तरलो. तर हा ते तळमळीने सगळा विषय ऐकत होते, मलाही आवडला. आणि मग त्यांनी भेट झाल्यानंतर 15व्या दिवशी आमचं लिखाणाचं कार्य सुरू झालं. आणि मला वाटतं 1 ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये स्क्रिप्ट करून ऑक्टोबरच्या नवरात्रीला मागच्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. आणि अतिशय कमी बजेटमध्ये चांगला विषय, चांगला सिनेमा आणि चांगल्या वेळेत पूर्ण करून तो आता 24 मेला परवा रिलीज झालेला आहे. आता 2 दिवस झालेत अजून. तर चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्याला. अजून हा विषय जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे. बरोबर आहे. मित्रांनो, मी परत एकदा आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपलं आवाहन करेन की अतिशय चांगला विषय आणि आपल्या हक्काच्या माणसाचा त्यांनी लिहिलेला हा चित्रपट आहे, तो सगळ्यांनी बघितला पाहिजे. आणि मुख्यतः तो आपल्या लाईफला छेडणारा विषय. म्हणजे ऍक्च्युली जर बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन म्हणा किंवा 2016 पासूनचे मूकमोर्चे म्हणा, यांच्यातली जी अस्वस्थता आहे, ही जर खरं अस्वस्थता जर आपण बारकाईने बघितली तर खरं रिझन माणसाला त्याच्या लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर नोकरी किंवा बिझनेस, आणि त्यानंतर छोकरी म्हणजे लग्न होणं. जर तुम्हाला चांगली नोकरी भेटली तर तुमचं लग्न, तुम्हाला चांगली मुलगी भेटू शकते. परंतु जर तुम्हाला नोकरी भेटली नाही तर फक्त शेती हे बघून आजकाल मुली प्रेफर करत नाही. हे आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा वेबसाईट सुद्धा बघितलेलं आहे. आज आपल्या वेबसाईटला जर आपण रजिस्ट्रेशन बघितलं, जवळपास 2600 पर्यंत रजिस्ट्रेशन आहे, त्यातल्या 2000 मुलं आहे आणि फक्त 600 मुली आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की गहनता काय आहे. आणि हीच खरी अस्वस्थता मराठा तरुणांमध्ये किंवा मराठी तरुणांमध्ये, आणि हा सगळ्या समाजामध्ये. जर आपल्या पेजचं नाव मी मराठा आहे म्हणून ठीक आहे, आपण मराठा समाजाविषयी बोलतोय, परंतु ही गहनता, हा जो प्रॉब्लेम आहे, हा सर्व समाजामध्ये, सर्व जाती धर्मामध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे की मुलांच्या नोकरी कमी झालेल्या आहे, एज्युकेशन कदाचित कमी आहे. आणि त्यावेळेस हा चित्रपट येणं आणि या विषयाशी संबंधित हा चित्रपट असणं, त्यामुळे हा चित्रपट आपण सर्वांनी बघायला पाहिजे. मी याच्यातून आवाहन करेलच. आता महेंद्रजी, मला ह्या विषयावर दुसरंही विचारायचं की आपण ह्या चित्रपटात आपले निर्माता किंवा जे दिग्दर्शक आहे, तर यांनी जे कोणी ऍक्टर्स घेतले, साधारणतः ऍक्टर्स हे कोण आहे, म्हणजे ज्यांचं नाव आहे प्रतिष्ठित असे? हा, तर ज्यांचं ऑलरेडी प्रतिष्ठित असे नाव आहे की अगदी नवोदित असे तुम्ही कलाकार निवडलेले? नाही, मी संमिश्र असं घेतलंय. म्हणजे ज्यात नायक, आमच्या निर्मात्यांची इच्छा होती की कुठलाही टाईपकास्ट आहे इमेज ज्याची, तसा हिरो नकोय. एक
पूर्ण नवीन चेहरा पाहिजे, जो कुठल्याही एका चौकटीत अडकलेला नाहीये, किंवा एखादी नवीन नायिका पाहिजे, म्हणजे लोक त्याच्याशी रिलेट करतील. किंवा मग एखादा मोठा नट घेतला की लोक त्याच्या मागच्या चित्रपटाशी पाहून रिलेट करून तो सिनेमा बघतात, तर त्याचा विषयावर परिणाम होतो. आणि आमची कथाच आमचा नायक होता, असं आमचं वाटतं की आमची हिरो म्हणजे कथा आहे सिनेमाची. त्यामुळे त्यातले नायक आणि नायिका, जालन्याचा हिरो आहे मला वाटतं आमचा जन्मेजय तेलंग आणि तन्वी सामंत, हे दोघं पदार्पण करत होते. आणि त्याचबरोबर एक दिग्गज अभिनेत्री स्मिता तांबे, राष्ट्रीय पुरस्कार विजेती, तर तिला आपण बऱ्याचशा चित्रपटांना पाहिले, ती यात प्रमुख भूमिका करते. प्रकाश धोत्रे, राम पवार हे 3 कलाकार होते जे अनुभवी कलाकार आहे, आणि त्यांच्यासोबत अनेक नवोदित कलाकार. आणि ज्या भागात निर्मात्यांचं चंद्रपूर भागात शूटिंग झालं, त्या कलाकारांना पण, लोकल कलाकारांना पण विदर्भातल्या काम करता यावं, पुढे येता यावं, त्या अनेक लोकल कलाकारांना, स्थानिक कलाकारांना यात संधी दिली गेली आहे. तर खूप चांगल्या विचारांनी, कारण त्यांचा सिनेमा बनवताना विचार हा कमर्शियल नव्हता की मला काहीतरी पैसे कमायचे, करोडपती व्हायचं म्हणून मी हा सिनेमा करतोय, असं नाही. तर त्यांची जो विषय आहे, या विषयावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर अनेक चित्रपट आलेत, पण त्या आत्महत्या थांबण्यासाठी काय केलं पाहिजे हा विषय कोणी मांडला नाही, की ते कसं थांबू शकतं, किंवा एखाद्या शेतकऱ्याला आपण पॉझिटिव्ह प्रेरणा कशी देऊ शकतो, की अपयश आलं तर त्याला खचून न जाता वेगळे पर्याय काय आहेत, किंवा मग आताच्या बदलत्या काळात टेक्नॉलॉजीचा वापर करून कशी शेती करता येते. आता AI तंत्रज्ञान आलं आहे, किंवा मग आपण शेती सतत एखादं पीक घेत असतो, त्यामुळे त्या मातीचा कस कसा आहे, या शेतात, या जमिनीत कुठल्या प्रकारचं पीक येऊ शकतं, किंवा ते पीक येण्यासाठी शेतीची कशी मशागत केली पाहिजे, तर त्याचे मातीचे नमुने तपासणं प्रयोगशाळेत, त्यानुसार अंदाज घेऊन शेती केली तर नुकसान कमी होईल. अशा प्रकारचे वेगवेगळे संदेश पण याच्यात देण्यात आलेत. नुसतं शेतकरी आत्महत्यावर पिक्चर करायचा आणि मग त्याच्यावर त्याच गोष्टी करून प्रेक्षक पण ते पाहून कंटाळले होते मधल्या काळात. पण हा पिक्चर आत्महत्यावर नसून हा त्या थांबतील कशा, किंवा वेगळ्या प्रकारे कशी शेती करू शकतो. समजा शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचंच आहे, मग तो BCom MCom न करता मग ऍग्रिकल्चर मध्ये कसा वेगळा शिकू शकतो, की त्याचा उपयोग त्याला त्याच्या नोकरीत पण होऊ शकतो, किंवा जर नोकरी नाही केली तर शेतीत पण होऊ शकतो. आमच्या चित्रपटात नायक हा ऍग्रिकल्चरची डिग्री घेतलेला नायक दाखवलाय. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी याच्यातनं दाखवल्यात की आपण तंत्रज्ञान कसं वापरू शकतो. आज आपण घरात ऍपवरनं आपण पाण्याची मोटर चालू बंद करू शकतो, हे आलंय. ते शेतकऱ्यांनी कसं अंमलात आणावं, त्याचा उपयोग कसा करावा, ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला आज सगळ्या गोष्टी करता येतात, ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. अच्छा, म्हणजे तुम्ही या चित्रपटात हा एक मेसेज देऊ इच्छिता की शेती पण करा, परंतु शेती सुद्धा आधुनिक पद्धतीने जर केली तर शेतीतनं सुद्धा 2 पैसे भेटू शकतील. हा, आधुनिक पद्धती म्हणजे जी शेती ओसाड आहे हिला काय करू शकतो, म्हणजे ओसाड्याने तुम्ही जसंच पीक लावलं तर तुमचं नुकसानच होणार आहे. तिचा कस कसा आहे, किंवा तिला पुन्हा चांगली सुपीक करण्यासाठी काय करता येईल, किंवा एखादं पीक वातावरणाचा अंदाज घेऊन किंवा एखादं युनिक पीक. आमच्या ह्याच्यात आता ते मी सांगितलं तर ते चित्रपट बघण्याची गंमत जाईल, पण असं त्याच्यात एक प्रयोग दाखवला की जे पीक आपल्याकडे होतच नाही, जे परदेशातलं आहे, पण ते आपल्याकडे आपण कसं घेऊ शकतो. आणि तसा प्रयोग काही शेतकऱ्यांनी यापूर्वी पण केला आहे. आमच्या सिनेमात पण तसं दाखवलंय की असा प्रयोग करा की सगळ्या जगाचं तुमच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. आणि जे आपण आयात करतो उद्या आपण ते निर्यात करू शकतो पीक. मग त्याच्यासाठी थोडंसं पारंपरिक पद्धतीला छेद देऊन वेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो प्रयोग, हे प्रयोगशील शेतकरी दाखवलाय आपण याच्यातला. आणि जो आमचा नायक आहे तो शिक्षणही करतोय, नोकरी सुद्धा शोधतोय, आणि तो शेतीकडे पण लक्ष देतो. पण एका त्याच्या कुटुंबावर अशी वेळ येते की त्याला नोकरी न करता फक्त शेती तो करतो, आणि एक पॅशन म्हणून तो त्याचा जे पीक आहे, युनिक पीक जे घेतो ते सक्सेसफुल करून दाखवतो. मग ते केल्यानंतर परत त्याला अडचणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला माल मध्ये एजंटच्या मार्फत न देता जर प्रत्यक्ष विकला तर त्यांना किती फायदा होईल, हा पण एक त्याच्यात प्रयोग दाखवलेला आहे मी कसं करायचं ते. म्हणजे जो आज आवश्यक असा जो शेतकऱ्यांना संदेश द्यावा, हा संदेशच या चित्रपटात आपण देऊन. म्हणजे शेतकरी मॉल येऊ शकतो, शेतकऱ्यांचे पण मॉल येऊ शकतात, जिथे शेतकरी ठरवेल की माझ्या पिकाचा हा रेट आहे, हा तुम्ही घ्यायचा. जसं आपण मॉलमध्ये वस्तू घेतो
विंडो शॉपिंग करताना ती बास्केटमध्ये टाकतो आणि तेवढं बिल भरतो, तसं आलं पाहिजे. तिथे घासाघीस नाही, काय नाही. तर हा शेतकरी हा कुठेही रस्त्यावरती उन्हातानात बसतो, त्यापेक्षा हा शेतकरी एसी मॉलमध्ये जाऊन आपलं धान्य विकू शकतो. हे दिवस महाराष्ट्राला पुढे यावेत किंवा पूर्ण भारताला यावेत, हा अशा प्रकारचा आशय या सिनेमात आहे. साधारणतः आता आपण कोरोनापासून बघितलं की चित्रपटसृष्टीला जरा वाईट दिवस आलेले आहेत. म्हणजे बरेच प्रेक्षक हे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणं सहसा प्रेफर करत नाही. इव्हन हिंदी चित्रपट बघितले आपण तर काही मोजकेच चित्रपट असे हिट झालेले. तर अशा या पिरियडमध्ये आपण चित्रपट निर्मितीमध्ये हात टाकताय, आपल्याला काय त्याच्यानं काय रिस्क वाटते? काही रिस्क आहे त्याच्यात की कसं? रिस्क तर आहे. चित्रपट हा व्यवसाय असा आहे की रिस्क असल्याशिवाय तो म्हणजे त्या व्यवसायाला कुठलाही हे नाही, भरोसा नाही. सगळं प्रेक्षकांवर असतं. आपण एखादा खूप चांगला चित्रपट असतो जो म्हणजे गेल्या 10-12 वर्षात मराठीत खूप चांगले आशयघन चित्रपट आले जे चालले नाही, आणि काही काही टुकार चित्रपट आले जे कारण नसताना त्यांनी करोडोचा व्यवसाय केला. बरोबर. तर प्रेक्षक काय बघेल याचं काही गॅरंटी नसते. तेव्हा आपण प्रामाणिकपणे आपल्या कथेशी प्रामाणिक राहून आपण चांगला सिनेमा प्रेक्षकांना देणं आपल्या हातात आहे. फक्त वितरण व्यवस्था अजूनही मराठीची तेवढी चांगली नाहीये. वितरक ज्या दिवशी मराठीत वितरण व्यवस्था चांगली होईल त्या दिवशी मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. हिंदीमध्ये ती चांगली आहे पण हिंदीमध्ये कंटेंट नाही. मराठीमध्ये कंटेंट चांगला आहे पण बजेट नाहीये, कारण निर्माते जास्त बजेटचा सिनेमा करू शकत नाही. कारण जास्त बजेट करून जर चालला नाही तर परत ते रिकव्हरी कठीण असते. हिंदीत रिकव्हरीला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, कारण मार्केट पूर्ण जगभर आहे, अनेक वाहिन्या आहेत, चॅनल आहेत. मराठीचं एक लिमिटेड रिकव्हरी असल्यामुळे, लिमिटेड प्रेक्षक असल्यामुळे त्याच्यात जास्त पैसा गुंतवणं किंवा करोडोचे सिनेमे करण्यापेक्षा छोटे सिनेमे करून त्यातनं रिकव्हरी म्हणजे निर्मात्यांनाही नुकसान होणार नाही आणि कलाकारांनी गेल्या काही वर्षात त्यांचे रेट आवाजा सवा 10 फ्लॉप झालेत त्यांचे, तरी त्यांचा रेट तोच आहे, वाढत जातो पण कमी होत नाही. आणि बाकी स्पॉट बॉय, त्यानंतर आर्ट डायरेक्टर, इव्हन लेखक दिग्दर्शक यांचे मानधन अजून तसेच आहेत. आज एका दिग्दर्शकाच्या मानधनापेक्षा दुप्पट मानधन एखादा कलाकार घेतो. एक दिग्दर्शक त्या चित्रपटामागे 8 ते 9 महिने ते प्रोसेसमध्ये असतो. तो चित्रपट निर्माता शोधण्यापासून कधी कधी 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात, ती वेगळी मेहनत. आणि चित्रपट प्रदर्शनापर्यंत तो असतो आणि त्याला फार कमी पैसे मिळतात, लेखकाला फार कमी पैसे मिळतात. तर ही दरी आहे ना, ही पण कमी झाली पाहिजे तर चित्रपट चालेल. कुठलाही ऍक्टर असा नाही आज मराठीत की ज्याच्या नावाला हमखासपणे चित्रपट चालेल, कुठलाच नाही. जे साऊथ मध्ये आहेत की त्यांच्या नुसत्या पोस्टर बघायला गर्दी गोळा होते. आपल्याकडे कथेवरच चित्रपट चालतो अजूनही. त्यामुळे लेखक दिग्दर्शक ज्या दिवशी समृद्ध होतील खऱ्या अर्थाने त्या दिवशी हा मराठी सिनेमा समृद्ध होईल. आणि त्या दिवशी निर्माते पण इच्छे, कारण निर्मात्याचं यात नुकसान होतं. नुसतं कलाकार आपला येणार 20-22 दिवसांचं काम असतं, पण ह्या बाकी सगळ्या लोकांचं 6-6 महिन्याचं काम असतं. म्हणजे कॅमेरामन असेल तोही सिनेमाच्या प्री प्रोडक्शनला पण असतो, पोस्ट प्रोडक्शनला पण असतो, शूटिंगला पण असतो. आणि ह्या सगळ्या गोंधळामुळे पिक्चरची बजेट वाढत गेली आहेत. पूर्वीसारखं राहिलं नाही. पूर्वी सगळं वेगळ्या प्रकारे चित्रपट व्हायचे. आता प्रत्येकाला सेपरेट व्हॅनिटी, सेपरेट सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यात जो एका कलाकारामागे जवळपास चित्रपटाचा बराचसा खर्च निघून जातो आणि याच्यामुळे चित्रपटाचं बजेट वाढत चाललंय आणि ते रिकव्हर होणं कठीण होऊन बसलंय. निर्मात्यांचा विचार जसं लेखक करतो तिथं, कारण काय होतं मग अशा वेळेला निर्माता प्रत्येकाला सांगतो नाही आमचं बजेट कमी, बजेट कमी. बजेट फक्त ते लेखक, दिग्दर्शक, संगीतकार यांच्यासाठी कमी असतं, पण गायक आणि अभिनेते यांचं बजेट कधीच कमी होत नाही. ते कमी पण नाही करत. हे परवडतं तर करा, नाही तर सोडून द्या. हा खूप मोठा दोष आहे. हा कलाकारांनी पण समजून घेतला पाहिजे, तरच तो मराठी सिनेमा जगेल, नाही तर जगणार नाही. अजून जी मध्ये अवस्था आली होती 93ला माहेरची साडी चित्रपट आला होता, तो चालला. त्यानंतर 1993 पासनं 2004 पर्यंत मराठीत हिट चित्रपट नव्हता. वर्षाला फक्त सिनेमे 10-15 सिनेमे बनायचे, रिलीज व्हायचे. ते पण मुंबईत रिलीज होत नव्हते, पुण्याला रिलीज व्हायचे. 2004ला श्वास हा चित्रपट ऑस्करला गेला. त्यानंतर परत ती मरगळ झटकून नव्याने सिनेमे आले, नवीन दिग्दर्शक आले, तंत्रज्ञान चांगलं आलं. पण मग 2-4 सिनेमे चालले किंवा एखादा सिनेमा चालला तर कलाकारांचे बजेट अव्वाच्या सव्वा होतं आणि मग त्यात तो निर्मात्याला प्रत्येकाला परवडत नाही. म्हणजे 3-4 कोटीचे सिनेमे होऊन तो आपटल्यानंतर निर्माता काय करणार, दुसरा सिनेमा करत. त्यामुळे मराठीत निर्माता कधी रिपीट होताना दिसत नाही. ठराविक निर्माते असे जे ज्यांचे एस्टॅब्लिश प्रोडक्शन आहेत, ज्यांचा चित्रपट जरी चालला नाही तरी ते
त्यांची रिकव्हरी करतात OTT मधून, सॅटेलाइट मधून, तेच निर्माते टिकून आहेत. बाकी गेल्या कित्येक वर्षात जे नवीन निर्माते आले त्यांनी दुसरा सिनेमा कधी केल्याचं मी पाहिलं नाही. तुम्ही आता हा जो काचरा चित्रपट काय, यात मला वाटतं तुमचा मेन रोल लेखकाचा आहे, परंतु तुमच्या टीमला हा चित्रपट काढताना बऱ्याच काही अडचणी पण आल्या असतील. साधारणतः काय कुठल्या कुठल्या टाईपच्या तुम्हाला अडचणींना फेस करावं लागलं? अडचणी म्हणजे याचं बजेट कमी होतं आणि निर्मात्यांनी सांगितलं होतं की ते पण ते काही असे मोठे पैसेवाले प्रचंड असं नाही, त्यांच्याकडे जे काही होतं मेहनतीने कमवलेलं त्यांचा सगळा मेहनतीचा पैसा होता. त्यांनी तो सांगितला आम्हाला की आपलं एवढं बजेट आहे, आपल्याला याच्यात चांगलं काहीतरी करायचं आहे, कारण हा कमर्शियल हिशोबाने नाही तर एक त्यांचं त्या विषयावरचं प्रेम किंवा हा विषय पोचला पाहिजे ही तळमळ होती सगळी. त्यामुळे आम्ही सगळ्याच कलाकारांनी म्हणजे स्मिता तांबे असतील किंवा जे काही आहे सगळ्यांनी सहकार्य करून आहे त्या परिस्थितीत हा चित्रपट म्हणजे कोणी नाटकं केली नाही की मला व्हॅनिटीज पाहिजे की मला 3 स्टारच पाहिजे, 5 स्टार पाहिजे, असं काही नाही. सगळं एक कुटुंब म्हणून सगळं एकत्र येऊन हा सिनेमा करत होतो आणि पूर्ण सुरुवातीपासून लेखनाच्या प्रोसेस पासून तर रिलीज होईपर्यंत एक असं सगळेजण एकमेकांना सहाय्य करत, कुठेही कोणाचा ऍटिट्यूड नाही, इगो नाही, असं करत करत हे केलं. आणि एक नवीन विभाग चंद्रपूर आणि त्या भागात फार कमी शूटिंग होते, भद्रावती गाव होतं, तिथे आपण हा शूट केलेला आहे. तर ते नवीन लोकेशन पण महाराष्ट्राला बघता आले चांगले, तिथेही चांगले, म्हणजे आपण नुसतं कोल्हापूर, पुणे, मुंबई, कोकण जातो, पण तो भाग पण वापरला गेला पाहिजे शूटिंगसाठी किंवा तिथे जास्तीत जास्त चित्रीकरण झालं पाहिजे, तिथेही चांगले लोकेशन्स आहेत. तर ज्या ज्या अडचणी आल्या त्याच्यावर टीम चांगली होती, म्हणजे आमचे कार्यकारी निर्माते विष्णू खपरे, त्यानंतर प्रोडक्शन मॅनेजर आमचा कुणाल, आणि निर्माते स्वतः पूर्ण जातीने लक्ष देऊन आहे त्या बजेटमध्ये वायफळ खर्च नव्हता, किती चांगला सिनेमा होईल याच्याकडे प्रयत्न केला आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे गोष्टी घडत गेल्या आणि तो आज प्रत्यक्षात. आणि परवा आम्ही प्रीमियर जेव्हा पाहिला सगळ्यांनी एकत्र, तर आम्ही जे 6 महिन्यापूर्वी बघत होतो की कठीण होतं, म्हणजे आत्ताच्या काळात एवढं महागाई वाढली आहे किंवा चित्रपटसृष्टीतली पण महागाई, सगळ्या गोष्टींचे भाव वाढले, त्यात हा सिनेमा करणं कमी बजेटमध्ये तो प्रदर्शित करणं हे कठीण होतं. बरेचसे मोठमोठे निर्माते ज्यांनी करोडोचे सिनेमे केलेत पण ते डब्यात पडलेत, पण हा सिनेमा अतिशय कमी खर्चात करून सुद्धा तो आज 150 ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलेला आहे. तर हे निर्मात्यांचं यश आहे. आणि त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी भले पिक्चर बजेट कमी असेल, आपलं प्रत्येकाला मानधन कमी मिळेल, पण हा चित्रपट मी खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शित करणार जास्तीत जास्त थिएटरमध्ये, आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी तो चित्रपट प्रदर्शित केला. तर ओव्हरऑल रिस्पॉन्स तुम्हाला कसा भेटला आतापर्यंत, म्हणजे रिलीज जो झाला? रिस्पॉन्स चांगला आहे. आज तिसरा दिवस, आज कळेल कारण आज रविवार आहे. पहिल्या दिवशी पालघर आणि मला वाटतं ठाण्याला हाऊसफुल शो गेलेत आणि प्लाझाला पण दादरला खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. ग्रामीण भागातला अजून माझा रिपोर्ट आलेला नाहीये, पण आज संध्याकाळपर्यंत कळेल रविवारी कसं हे होत आहे. आता प्रेक्षकांनी तो विचार करून गेले पाहिजे सिनेमाला की प्रत्येक चित्रपट हा मनोरंजन, याच्यात मनोरंजनही आहेच कारण 4 चांगली गाणी आहेत सुपरहिट आणि एक लव्ह स्टोरी आहे चांगली गुंफलेली, आणि त्या मनोरंजनाबरोबर एक सामाजिक संदेश पण आहे. आणि नुसता खेड्यातल्या लोकांसाठी नाही तर शहरातल्या लोकांसाठी पण आहे की त्यांनी पण बघितला पाहिजे पिक्चर हा, की आपण एवढं जगत असतो, सहज आपण 500 रुपयाचा एखादा पिझ्झा बर्गर खाऊन उडून टाकतो, पण शेतकरी किती विचार करतो, एखाद दिवसाचं त्याचं नुकसान झालं तर त्याला काय कष्ट पडतं हे सगळं त्याच्यात दाखवलंय. म्हणजे आपल्या पण जाणीवा पुन्हा एक हे होतील, जागृत एक माणूस म्हणून आपण पण शिकू शकू की अरे आपण कुठे चुकतोय, किंवा आपण शेती नाही करू शकत पण आपण शेतकऱ्याला मदत कशी करू शकतो. म्हणजे आपण जे भाजीवाल्यांकडे जातो आणि ती स्वस्त करा ही जी काही बायका तगादा लावतात ते बंद झालं पाहिजे. आपण बाकी ठिकाणी पैसे देतो ना, मागेल तेवढे मॉलमध्ये देतो किंवा कुठेही थिएटरला जरी गेलो आपण, चांगल्या एक आज 500-400 रुपये तिकीट आहे ते घेऊन पॉपकॉर्न हे सगळा खर्च केला तर एक 2,500-3,000 हजार आपण एका पिक्चर मागे उडून टाकतो बघायला. तसंच मग शेतकऱ्यांच्या याला मेहनतीला तुम्ही किंमत दिली पाहिजे असं आमचं मत आहे. आता आपण ऍक्च्युली आजचा खरा विषय हा तुमच्या या चित्रपटाविषयी आणि त्याच्यानंतर पण आपण काही चर्चा करणार आहोत, परंतु हा चित्रपट आपल्या समाजातील लोकांनी किंवा शेतकरी लोकांनी किंवा इतर मंडळींनी काय बघितलं पाहिजे याच्यावर तुम्ही, म्हणजे नक्की काय याच्यात असं बघण्यासारखं की तुम्ही त्यांनी? मी आता सांगितलं ना, शेतकऱ्यांनी तर पाहिलं पाहिजे की आपण खचून न जाता आपण काय वेगळं करू शकतो, वेगळ्या कल्पना. आता आम्ही त्याच्यात जो प्रयोग दाखवला कदाचित तो प्रयोग नाही, पण त्या शेतकऱ्याच्या मनात
महाराष्ट्रातल्या कुठला तरी दुसरा प्रयोग असेल की तो करू इच्छित असेल, पण त्याला मनात धाकधूक असेल की मी केलं तर चालेल का, यशस्वी होईल का, अशी भीती ज्याच्या मनात आहे ती भीती दूर होईल या चित्रपटाने. आणि आपण शेती करू शकत नाही, पण आपण शेतकऱ्याला कसं सहकार्य करू शकतो, आपण त्याला कसं मदत करू शकतो, किंवा आपण त्याच्या जाणीवा कशा समजून घेऊ शकतो, हा सगळा जाणून घेण्यासाठी हा चित्रपट इतर प्रेक्षकांनी बघणं गरजेचं आहे. तरुणांनी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. त्यांना जे बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा कदाचित त्यांची स्वतःची शेती नसेल, पण त्यांच्याकडे एखादा प्रयोग करण्याची कॅपॅसिटी असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर ते सुद्धा जाऊन एखाद्या माणसाकडे भांडवलच नाही, एखाद्याकडे भांडवल आहे पण त्याला बेरोजगार आहे, तो जाऊन काहीतरी चला आपण हा प्रयोग एकत्र करून बघूया, असं प्रत्येकाला वेगवेगळ्या कल्पना येऊ शकतात. हा तो प्रेक्षक बघून तो सिनेमा कसा घेतोय तर त्याच्यावर आहे की आपण कुठलंही पुस्तक वाचतो किंवा कुठलाही सिनेमा बघतो किंवा काही, त्याच्यातलं सार आणि असार अशा दोन गोष्टी असतात, काय घेण्यासारखं आणि काय घेण्यासारखं नाही. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे की आपण या चित्रपटातून काय घेण्यासारखं आहे. घेण्यासारखं बरंच आहे, तर बघितल्यानंतर प्रेक्षकांना कळेलच. आणि जर हा चित्रपट यशस्वी झाला तर मग छोट्या बजेटचे सिनेमे जे आहेत, आज हिंदीमध्ये पण छोट्या बजेटचे सिनेमे येतात, जसं लापता लेडी जाता होता, चालला, किंवा जे काही छोटे सिनेमे चालतात कारण ते चांगले आशय प्रधान असतात. बऱ्याचदा मोठ्या सिनेमामध्ये बजेट मोठं असतं, चकाचकपणा असतो, सेट भव्य असतात, पण कथानक शून्य असतं आणि मेसेज नसतो. याच्यात भले तुम्हाला भव्य सेट दिसणार नाही, पण एक प्रामाणिक धडपड, प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक निर्मात्याचा, आणि हा जर यशस्वी झाला तर अनेक छोटे निर्माते धाडस करू शकतील चित्रपट बनवण्याचा. म्हणजे वर्षातनं एखादा चित्रपट बनवायचा आणि घरी बसायचा, त्याच्यापेक्षा 4 छोट्या बजेटचे चित्रपट जर केले तर नवोदित कलाकार, नवोदित दिग्दर्शकांना पण संधी मिळेल. कारण ही इंडस्ट्री आता 2 विभागात हे झाली आहे की जे एकदम एस्टॅब्लिश आहेत ते, आणि एकदम जे नौखे आहेत ते. त्याच्यात खूप मोठी दरी आहे, ही दरी कमी झाली पाहिजे. ही दरी नवीन निर्माते कमी कर, जसं आमचे नागपुरे सर आहेत, ज्यांनी दिग्दर्शक नवीन होते पण पूर्ण भरोसा ठेवला की नाही हा माझा दिग्दर्शक चांगला आहे, हा करणार, आणि त्याने तो साध्य करून दाखवला. तो एक फायदा होऊ शकतो या चित्रपटाच्या यशाने. तुम्ही आता लेखकाच्या रोल पासून आता तुम्ही मला वाटतं निर्मात्याच्या रोलकडे जात आहे. तुमचा येणारा जो चित्रपट मला वाटतं त्याचे तुम्ही निर्माते म्हणून येणार आहात. हो, मी सहनिर्माता. त्याविषयी काय आपल्या त्या येणाऱ्या चित्रपटाविषयी, आणि आपण निर्मितीमध्ये का चालले, म्हणजे काय, आणि त्याचे लेखक तुम्हीच असणार का? नाही, निर्मितीमध्ये मी असा अपघाताने आलो की एक त्यांना पण हा सेम पण चित्रपट असं बजेट कमी होतं त्यांचं, तर काही गोष्टी मग अशा होत्या की मी म्हटलं आपण मिळून करूया, चला म्हटलं बजेट तुमचं तेवढं नाहीये, पण पिक्चर त्यांनी जे बजेट दिलं त्याच्यात बसण्यासारखा नव्हता. सगळा खर्च किंवा ज्या विषय आमचा जो आहे त्याला काही गोष्टी, काही भव्यता गरजेची होती, लग्न आधारित असल्यामुळे. तर थोडासा मी मग म्हटलं आपण मिळून करूया, आणि मग मी माझा अनुभव, माझी जी मित्रमंडळी किंवा माझ्यासाठी कमी खर्चात बऱ्याचशा काम करणारे कलावंत असेल, किंवा जे सगळ्यांनी सांगितलं सर तुझा पिक्चर आहे आपण एकत्र करूया, आणि मग त्यावेळेला मला निर्मिती क्षेत्रात उतरावं लागलं. नाहीतर मग नवीन निर्मात्यांना त्यांनी हे केलं असतं, नाही आम्हाला आमचं एवढंच मानधन एवढंच द्या. ज्या वेळेला मी निर्माता म्हणून आलो त्यावेळेला आजवर माझ्यावर काम करणारी माणसं किंवा जे काम करायला इच्छुक आहेत अशी माणसं, यांनी त्यांचे रेट पूर्ण निम्म्यावर आणले आणि ते काम करण्यास तयार झाले. आणि मग अशा प्रकारे तो चित्रपट कमी बजेटमध्ये एक चांगला मनोरंजक चित्रपट, हा पूर्ण कमर्शियल चित्रपट आहे, पण याच्यात पण एक खूप वेगळा मेसेज आपण देतोय, तो तुम्हाला चित्रपट आल्यावर कळेलच. ओके. तुमचं आता भविष्यात काय प्लॅनिंग आहे? आता निर्माता, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, हिंदीत वगैरे यायची काय प्लॅनिंग? नाही, संगीत वगैरे नाही. संगीत मी चांगलं करून घेऊ शकतो संगीतकाराकडनं. हिंदी चित्रपट हिंदीत, हा हिंदीत बघूया. अजून हिंदीचा असा विचार केला नाहीये, कारण परत हिंदीत सांगितलं नाही. हिंदीत एक खूप मोठा असा वर्ग आहे की जो एकदम करोडोचे सिनेमे तिथे, म्हणजे मराठीत 75-80 चित्रपट म्हणतील तेवढा हिंदीतला एक नायक मानधन घेतो. ही सगळी आहे. नाहीतर मग एकदमच कमी बजेटचे बनणारे सिनेमे जे येतात जातात कळत नाही. मग असा चित्रपट करायचा की तो आला तर पूर्ण भारताने दखल घेतली पाहिजे, नाही तर मग आला आणि गेला असं बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. छोटे छोटे चित्रपट येतात, छोट्या सेंटर लागतात,
मग असं करण्यापेक्षा मराठीत मानाने चांगले मोठे सिनेमे करतोय आपण, ते करत राहू. आणि चांगला विषय, चांगला आशा आला तर माझा पुढचा प्लॅन आहे, मी दिग्दर्शनात मी आता माझा सिनेमा लवकरच सुरू करणार आहे. आता या पावसाळ्यात माझं या अष्टपदी या सिनेमाचं चित्रीकरण संपल्यानंतर एक पुढचे 2-3 महिने त्या प्रदर्शित होईपर्यंत मी नवीन निर्मात्याच्या शोधात आहे, की ज्या माझा एक विषय आहे की जो आताच्या काळात येणं, तो पण लग्न संस्था या विषयाभोवतीच फिरणार आहे. लग्न संस्था कशी टिकू शकेल किंवा भविष्यात ती नाही टिकली त्याचे काय दुष्परिणाम होतील, या एका विषयावर मी चित्रपटाचं काम चालू आहे, माझं लेखन सुरू आहे. तो मला दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट करायचा आहे मला, तर तो मी मला वाटतं दिवाळीनंतर सुरू करेन. आतापर्यंत तुम्ही जवळपास 14 चित्रपट ऍज अ लेखक म्हणून केले, तर तुम्हाला जे मोठे कलाकार म्हणतात ते कोणाकोणाचा सहवास तुम्हाला भेटला त्या मोठ्या कलाकारांचा? आणि तुम्हाला एक अवॉर्ड पण काहीतरी भेटले तुमच्या चित्रपटाला? मला 30-35 अवॉर्ड वेगळ्या याच्यासाठी मिळालेले आहेत, आज वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी. माझा सुदैव असं की माझ्या पहिल्याच नाटकापासून म्हणा किंवा चित्रपटापासून म्हणा, नेहमीच दिग्गज कलाकारांचा, दिग्गज दिग्दर्शकांचा सहवास मिळाला. माझ्या पहिल्या चित्रपटात भरत जाधव, सचिन डोगावकर, प्रसाद ओक, रीमा लागू, आनंद अभ्यंकर हे प्रमुख कलाकार होते. माझ्या पहिला सीन मी माझ्या आयुष्यातला भरत जाधवसाठी लिहिला. आणि भरत सर आणि मी 2007 साली आमच्या नाटकाला ते आले होते, त्यांना नाटकही आवडलं होतं आणि त्यांनी मी नव्हतो प्रयोगाला, फोन करून कळवलं होतं की नाटक छान आहे, असंच लिहित राहा. आणि 5 वर्षानंतर आम्ही भेटलो, तर आम्ही चमकते झाले या चित्रपटाच्या सेटवर. तसंच दुसरा चित्रपटही उषा नाडकर्णी, अनिकेत विश्वासराव, उदय टिकेकर, किशोरी आंबिये, अश्विनी एकबोटे हे असे दिग्गज कलाकार होते. मग परत तिसरा चित्रपट मी केला, त्यातही प्रसाद ओक, श्रुती मराठे, विद्याधर जोशी, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, प्रिया बेर्डे, प्रसाद ओक आणि मी एकत्र 4 चित्रपट केले. त्यानंतर अनिकेत विश्वासराव बरोबर. आणि त्यामुळे अशा कलाकारां प्रत्येक, आता दिलीप प्रभाळकर आणि रोहिणी अट्टंगडी हे दोघंही माझ्या आवडीचे अभिनेत्री होते आणि त्यांच्यासोबत मला एक चांगला चित्रपट करता आला, आता वेळ झाली नावाचा. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वात मोठे म्हणजे आज भारतातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे आनंद महादेवन यांचे 2 चित्रपट मला लिहिता आले, बिटरस्वीट आणि आता वेळ झाली. तो एक मोठा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यानंतर माझा बिटरस्वीट हा चित्रपट कान्समध्ये हे झाला होता प्रदर्शित, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बिटरस्वीटचं स्क्रीनिंग झालं होतं. तो एक खूप चांगला अभिमान. आणि माझ्या चित्रपटाला म्हणजे बिटरस्वीटला आणि आता वेळ झालेला जवळपास दोन्ही चित्रपटांमुळे 40 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत चित्रपटाला वेगवेगळ्या कॅटेगरीत. आणि लवकरच आम्ही राज्य पुरस्कारांची पण वाट बघतोय, त्याचे पण निकाल येतील. तर त्या 2 चित्रपटांवर आशा आहे की त्याच्यातनं काही चांगले, कारण खूप चांगले झालेत दोन्ही सिनेमे. आणि आता आपण येणाऱ्या चित्रपटात संतोष जोवेकर आहे, त्यानंतर अजून ज्येष्ठ कलावंत आहेत ज्यांच्याशी बोलणं चालू आहे. विजय पाटकरांबरोबर मी 2-3 चित्रपट केले, माझ्या श्यामची शाळामध्ये पण होते. मिलिंद शिंदे सर त्यांच्याबरोबर मी 2 चित्रपट केले, आता माझ्या रील स्टार मध्ये पण प्रमुख होते. तर माझ्या सर्वात चित्रपटात ऑलमोस्ट दिग्गज कलाकार होते, सगळ्यांचा चांगला सहवास लाभला. लवकरच आता चौधरी आणि सुबोध कावे माझे चांगले मित्र यांच्यावर सिनेमा करायचा प्रयत्न चाललाय, तो पण वर्षभरात योग्य येईल. तुम्ही आता मध्यंतरी भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे यांचं नाव घेतलं, सध्याची म्हणजे ती कॉमेडीमध्ये गाजलेली जोडी. आणि एक काळ होता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा काळ होता, म्हणजे त्यांनी अक्षरशः मराठीत धुमाकूळ घातला होता. धूम धडाका वगैरे जे चित्रपट आले त्यांचे सर्वच अक्षरशः धुमाकूळ. तर तुमचं काही म्हणजे, कारण मला असं वाटतं की मराठी जे आपले प्रेक्षक आहे त्यांना बहुधा कॉमेडी पिक्चर मला वाटतं जास्त आवडतात, एकंदर जे बघितले, दादा कोंडके बघितले. तर काही भविष्यात प्लॅनिंग असं की कॉमेडी पिक्चर काढण्याचं? नाही, कॉमेडी आहे, फक्त माझा कॉमेडीचा बास नाही, जसं मी कॉमेडी फारसं लिहित नाही, पण कॉमेडी चित्रपट लिहिलेले आहेत. आता पहिला काळ असा होता की कॉमेडी चालायची, पण आता तसं नाही. आता सर्वच प्रकारचे चित्रपट चालतात, कॉमेडी चालतात, रोमॅन्टिक चालतात, सिरियस चित्रपट सुद्धा आपण चाललेले पाहिले आहे. पण नक्कीच कॉमेडी चित्रपट आहे, 2-3 विषय डोक्यात आहे. आणि खरं तर अशोक सराफांना घेऊनच एक विषय माझ्या डोक्यात आहे की त्यांच्यावर करायचा, तो योग येत नाही फक्त जोडून. तसे निर्मातेही आले पाहिजेत, निर्माते तेवढं बजेटही. आता एक माझ्याकडे खूप चांगला उत्तम विनोदी सिनेमा आहे ज्याच्यात एकाच चित्रपटात 50 कॉमेडियन असतील, पण त्या 50 कॉमेडियनला घेण्याची क्षमता त्या निर्मात्यात हवी, तेवढा मानधन त्यांना देता आलं पाहिजे आणि तेवढा
प्रकारचा सिनेमा करायचा आहे 50 जणांना घेऊन, तर त्याचं खूप बजेट मोठं असतं. तसा निर्माता आला तर नक्कीच तो सिनेमा मी करीनच लवकरच. आहे त्याच्यावर पण प्रयत्न सुरू आहेत. आपण बघतो की महाराष्ट्र ही म्हणजे मुंबई या ठिकाणी मला वाटतं मराठी चित्रपट सुरुवातीला सुरू झाले. दादासाहेब फाळके वगैरे, म्हणजे मराठी चित्रपटाचं जे म्हणतात जी स्थापना झाली ही मराठीमध्ये महाराष्ट्रात झाली. परंतु त्यात कम्पेअर करता बघितलं तर आपण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त आपण हिरो बघत नाही जे महाराष्ट्राच्या लोकल एरियातले. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल खानदेश झाला, विदर्भ झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला. दिल्लीवर नाही तो शाहरुख खान इथे येऊन मोठा होतो, किंवा सलमान खान मोठा होतो, आमिर खान मोठा होतो, किंवा अजून सगळेजण, अमिताभ बच्चन तिकडून येऊन आज सुपरस्टार म्हणजे खूप मोठं महानायक झाले. परंतु असं नाव, मराठी नाव आपल्याला दिसलं नाही. काय कारण असेल याचं? आणि जर मराठी तरुणांनी त्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं? कारण म्हणजे आधी आपण महाराष्ट्रात आपले स्टार हिट करायला शिकलं पाहिजे. आता जो अल्लू अर्जुन, याची दखल भारताने केव्हा घेतली? जेव्हा त्याला तिकडे सुपरहिट केला, वेड्यासारखं त्याच्यावर प्रयोग. रजनीकांतची दखल कधी घेतली? जेव्हा तो तिथे. आधी आपण आपल्या घरात हिट व्हायला शिकला आहे. तर बऱ्याचदा कसं असतं की मराठी प्रेक्षक याच्यात कुठेतरी कमी पडतात. आपल्याकडे पण हिंदीपेक्षा चांगले अभिनेते आहेत, किंवा आपण म्हणतो हिंदीतला, आज आपल्याकडे पण चांगले हिंदीच्या तोडीचे अभिनेते आहेत. कश्मीर महाजनी आहे, संतोष जोगेकर आहे, अंकुश चौधरी आहे. हे सगळे कुठल्याही बॉलिवूडच्या सिनेमात जाऊ शकतील किंवा काम करू शकतील अशा प्रकारचे आहेत. आपण प्रेक्षकांनी यांना एवढं उचलून धरलं पाहिजे की बॉलिवूडच्या निर्मात्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटली पाहिजे की अरे हा माणूस चालतो, आपण याला घेऊन मराठी सिनेमा करू शकतो किंवा हिंदी सिनेमा करू शकतो. तर रितेश देशमुख त्यातल्या त्यात आपल्या मराठी तरुण होता, त्याने सुरुवात केली आणि त्याने बऱ्यापैकी जम बसवला. श्रेयस तळपदे आहे, पण त्यांच्या पाठीमागे दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी पण उभं राहणं गरजेचं आहे, किंवा मराठी दिग्दर्शक स्थिर होणं गरजेचं आहे बॉलिवूडमध्ये. तर ते मराठी दिग्दर्शकांची सुरुवात खूप चांगली होती, पण पुढे अचानक त्यांचा प्रवास का थांबतो कळत नाही. महेश मांजरेकरांनी वास्तव पासून अतिशय जोरदार सुरुवात केली. गेल्या काही वर्षात त्यांनी हिंदी चित्रपट केलेच नाहीत. त्यांनी खूप मोठमोठ्या दिग्गजांना घेऊन चांगले सिनेमे केले आहे. आशुतोष गोवारीकर आहेत, त्यानंतर मला वाटतं मधुर भंडारकर आहेत. दिग्दर्शक आहेत सध्या 4-5 मराठी चांगले. आता आदित्य सरपोतदारचा मराठी दिग्दर्शकाचा ट्रेलर कालच रिलीज झाला मुंजा चित्रपटाचा. कदाचित तो चित्रपट मोठा नावारूपास चालला तर आदित्य सरपोतदार पण मराठीतल्या काही चांगल्या कलावंतांना घेऊन हिंदी सिनेमा करू शकतो नक्कीच. किंवा तुंबाड चालला होता, तोही एका मराठी दिग्दर्शकाने केला होता. तर दिग्दर्शक आहेत जे वेगळे प्रयोग करतात, किंवा आपल्या दिग्दर्शकांनी हिंदीत मोठं झाल्यानंतर आपल्या कलाकारांना कसं तिथे मोठं करता येईल याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. तर मी आता परत एकदा, आपण मागच्या वेळेस जे आपण लाईव्ह होतं त्या विषयावर होतो. जर मराठी तरुण किंवा मराठा तरुणाला या चित्रपट सृष्टीत यायचं असेल तर त्यांना काय काय संधी उपलब्ध आहे, आणि कसं इझिली त्यांना ऍक्सेस कसा भेटू शकतो? कारण मुंबई म्हटलं ना तर आपल्याकडचा तरुण यायला पहिले मुंबईत घाबरतो, कदाचित पुण्यात येऊन जाईल, नाशिकमध्ये येऊन जाईल, परंतु मुंबईमध्ये ते पहिल्यांदाच यायला घाबरतात. आणि त्यानंतर इथली जी ही मायानगरी आहे, या मायानगरीत आपण टिकू की नाही हा त्यांना कॉन्फिडन्स नसतो. तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने त्यांनी डेअरिंग केली पाहिजे किंवा यायला पाहिजे? नाही, सुरुवात तर आता बघा, ज्याला अभिनेता म्हणजे लोकांना वाटलं फिल्म इंडस्ट्रीतलं करिअर म्हणजे फक्त रायटर, डायरेक्टर, ऍक्टर असं नाहीये. तर ज्याला खूप उत्तम चित्रकला येते, तो स्केचेस काढू शकतो, तो स्टोरी बोर्डिंग करू शकतो. ज्याला चांगलं कलेचं नॉलेज आहे, डेकोरेशनचं नॉलेज आहे, किंवा मग खूप चांगल्या प्रकारचा कारागीर असेल तर तो सेट डिझायनर होऊ शकतो, आर्ट डायरेक्टर होऊ शकतो. फक्त आताच्या काळात ती कला कुसर येणं हे गरजेचं नसून त्याच्यावर शास्त्रीय शिक्षण पण गरजेचं आहे. त्यामुळे जर प्रत्येक गोष्टीचं चांगलं शिक्षण घेऊन तुम्ही इथे प्रयत्न केलं प्रामाणिक, तर नक्कीच यश आहे. आणि अनेक गोष्टी आहेत, म्हणजे याला काही लिहिता वाचता येत नाही, अगदी इस्त्री मारायचं काम जरी केलं तरी आमच्याकडे ड्रेसमनला 1500 रुपये दिवस आहे. आज तो इस्त्री करतो, त्याला कॉस्ट्युम डिझायनिंग आहे. आज बऱ्याचशा मुली फॅशन डिझायनिंग करून कॉस्ट्युम्स मध्ये येतात, आणि एका सिनेमाचे जवळपास 2.5-3 लाख रुपये कॉस्ट्युमचे मिळतात, कॉस्ट्युम डिझायनरला मिळतात. आणि कॉस्ट्युम डिझायनर वर्षाला 3 ते 4 सिनेमे सहज करू शकते. त्या करिअरच्या संध्या खूप आहेत, म्हणजे नुसतं ऍक्टर ऍक्ट्रेस नाही, तर कॉस्ट्युम डिझायनिंग आहे, सेट डिझायनिंग आहे. एकदमच अशिक्षित आहे, ज्याला काहीच माहित नाही, डोकं कशात काम करणार, स्पॉट बॉय आहे. स्पॉट बॉयला पण आज 1000 रुपये एका दिवसाचे मानधन आहे, 1000 ते 1500. 30 दिवस हे बुक असतात, त्यामुळे त्यांचा पगार पण मंथली जसं बघायला गेलं तर 40-45 हजार जाऊ शकतो. ते पण
आहेत, संध्या खूप आहेत, फक्त ते प्रामाणिक. आणि आता तर बरंच, पहिले सोशल मीडिया नव्हता, आता सोशल मीडियातनं कुठल्याही दिग्दर्शकाच्या किंवा कुठल्या तरी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर संपर्कात राहता येतं, मेसेज करता येतो, काम मागता येतं, आपलं काम पाठवता येतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून. पूर्वी तर तेही नव्हतं. त्यामुळे प्रयत्न केले पाहिजे आणि ठाम राहिलं पाहिजे की आपल्या काही लोकांचं कसं असतं, एखादा गुण त्यांच्यात नसतो पण त्याला तो व्हायचा आहे, तसं पण नाही चालत. एखाद्याला ऍक्टिंग येतच नाही पण त्याला ऍक्टर व्हायचं असतं, त्याने कितीतरी वर्ष जरी स्ट्रगल केला तर आपल्या प्लस पॉईंट काय. आता मी जेव्हा सुरुवात केली, मला बऱ्याच लोकांनी सल्ला दिला, लुक चांगला आहे, तो ऍक्टिंग कर, हे कर. पण मी पॉईंट, माझ्यातला लेखक हा जास्त स्ट्रॉंग आहे हे मानून मी त्याच्यावर फोकस करायला. मी जर त्यावेळेला कदाचित ऍक्टिंग करायच्या भानगडीत पडलो असतो, धड मी ऍक्टर पण झालो नसतो, लेखक पण झालो असतो. आता मी छोट्या छोट्या भूमिका करतो माझ्या सिनेमात, ज्या ऍक्टिंग मध्ये येतील त्या. पण मी फक्त ठरवलं की आपल्या सर्वात स्ट्रॉंग पॉईंट काय की दिग्दर्शन आणि लेखन. मग दिग्दर्शन असं लगेच नाही करता येत, त्याला तंत्र शिकून घेणं गरजेचं आहे. मग लेखक म्हणून जेव्हा मी 12-13 चित्रपट केले, तेव्हा सेटवर वावरलो, तेव्हा बघितलं की काय अडचणी येतात, काय करावं लागतं. त्यावेळेला ह्या 12-13 चित्रपटांच्या प्रवासात मी दिग्दर्शनाचं तंत्र शिकलं. आता मी करू शकतो दिग्दर्शन लगेच, मी जर ठरवलं असतं. आणि माझ्याकडे खूप मोठी संधी पण आली होती, खूप मोठा निर्माता होता, आणि 2012 साली मला ऑफर केली होती की हा पिक्चर तू लिहिलाय आणि तू खूप चांगला डिरेक्ट करू शकतोस. पण मी तेव्हा नकार दिला. म्हटलं की आता मी नाही आहे त्याच्यासाठी तयार, मला अजून थोडंसं वर्ष लागतील, मी चांगलं तंत्र शिकेन. ज्या वेळेला मला पूर्ण खात्री पटेल की याच्यात कोणाच्या मदतीशिवाय मी अख्खा सिनेमा करू शकतो, त्याच दिवशी मी दिग्दर्शक होणार. त्यामुळे मग तंत्र शिकणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या कला आपल्यात काय आहे ती शिकणं, आपले गुण आपण ओळखले पाहिजे की मी काय करू शकतो, आणि मग त्याच्यावरच फोकस केला तर मग त्यांना संधी आहे. पण एखादा गुण नाही आणि ते करायला जायचं आणि त्याच्यात वेळ घालवायचा, तर तो पण एक चुकीचा आहे. म्हणजे त्याच्याने अपयशच पदरी येते शेवटी. मित्रांनो, आपण महेंद्र पाटलांचं जर चित्रपटांविषयी ऐकलं, त्यांनी आतापर्यंत 14 चित्रपटात त्यांनी लेखक म्हणून रोल केलेला आहे. परंतु त्यांचा अजून एक मोठा रोल असतो तो म्हणजे अंबरनाथ फेस्टिवलमध्ये. त्याविषयी सुद्धा मला वाटतं तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्यावी. आमचं अंबरनाथमध्ये अंबरबराई नावाची संस्था आहे, जी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सुरू केली होती. आणि अंबरनाथमधले कलाकार, तंत्रज्ञ, त्यानंतर लेखक, दिग्दर्शक, डॉक्टर्स, असं सगळ्या 500 लोकांचा एक समूह केला, व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला. आणि काहीतरी कला क्षेत्रात चांगलं इथे घडलं पाहिजे, की जे मनोरंजन मुंबई, ठाण्यात ज्या संधी आहेत लोकांना, प्रेक्षकांना बघण्यासाठी, त्या आपल्याकडे काय करता येईल असं जेव्हा त्यांनी विचारलं, तेव्हा मी त्यांच्या समोर अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलची आयडिया मांडली. ती त्यांना आवडली आणि त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करून अंबरनाथ फिल्म फेस्टिवल आम्ही 2015ला सुरू केला. 2 नोव्हेंबर 2015ला आम्ही पहिला पुरस्कार सोहळा अंबरनाथला केला. आणि त्यानंतर आम्ही सलग गेली 8 वर्ष झाल्या चित्रपट महोत्सव करतोय. आणि अंबरनाथला कोण येणार असं बऱ्याचदा अंबरनाथमधल्या पण लोकांनी आधी जे टीकाकार असतात, विरोधक असतात, कोण येणार इथे कलाकार, असं सगळं केलं. पण मी आपलं काम करत राहिलो. आणि सुनील चौधरी यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवून जो प्रचंड खर्च असतो तो उचलला, आणि तो त्यांनी त्या चित्रपट महोत्सवासाठी लावला. आणि पहिल्याच वर्षापासून दिग्गज कलाकार येत गेले. आणि या फेस्टिवलने काही वर्षातच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गर्दी असलेला आपला फेस्टिवल आहे. 10,000 क्राऊड असतो आज प्रत्येक दिवशी पुरस्कार सोहळ्याला. आणि खूप चांगले पारितोषिक देणं, म्हणजे नुसतं फक्त सेलिब्रिटीसाठी पुरस्कार, आज आपण पुरस्कार सोहळे बघतो फक्त सेलिब्रिटी घेतात, बाकी नवीन चेहरा कधीच कुठे दिसत नाही. ते 30 नावं, तेच चेहरे दिसतात. माझ्याकडे मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की खऱ्या मेहनती कलाकारांना, ज्यांना कधी 35 वर्षे चित्रपटसृष्टीत ज्यांनी काम केलं, त्यांना अवॉर्ड मिळाला नाही, अशी खूप नावं माझ्याकडे आहेत. त्यांना माझ्याकडे पहिला पुरस्कार. विजय पाटकरांना कॉमेडी, एवढे मोठे कॉमेडियन, त्यांचा कॉमेडीचा पुरस्कार त्यांना अंबरनाथला पहिल्यांदा मिळाला 2016. विजय कदमांना पहिला पुरस्कार त्यांच्या आयुष्यातला आमच्याकडे मिळाला. प्रेमा किरण, असे अनेक नाव आहेत की ज्यांना चित्रपटासाठी जे पहिले पुरस्कार आहे ते त्यांना, जसं जीवनगौरव देताना पण ज्यांना फारसा कोणी दिला नाही, लक्षात घेतलं नाही, अशा ज्येष्ठ कलाकारांना मी जीवनगौरव दिला. या वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य असलेला महोत्सव सुरू आहे आणि आम्ही 8 वर्ष तो यशस्वीपणे केला.
आणि अंबाडामध्ये अंकुश चौधरी, मनोज जोशी पासून रोहिणी अट्टंगडी, उषा नाडकर्णी हे सगळे दिग्गज कलाकार येतात, तो दिवस एन्जॉय करतात. त्यामुळे अंबानाच्या प्रेक्षकांना पण तो एक सोहळा बघता आला, जो आपण फक्त टीव्हीत बघायचो, तो प्रत्यक्ष बघता आला. आणि याचा परिणाम असा आला की अंबरनाथला आज कुठलाही सिनेमा आला तरी तो 4-5 आठवडे चांगला चालतो मराठीतला. त्या तर ती जनजागृती एक निर्माण करणं गरजेचं होतं की आपल्या भागात मराठी प्रेक्षक जास्त होते अंबरनाथ बदलापूर भागात, आणि त्या प्रेक्षकांना परत थिएटरला कसा आणता येईल हा एक उद्देश सुद्धा त्या चित्रपट महोत्सव मागे होता. परत एकदा आपण मुख्य विषयाकडे, त्या कासरा या चित्रपटाच्या विषयाकडे येऊया की कारण आता काल ऍक्च्युली मी महेंद्रजींना काल फोन केला की असं आपण लाईव्ह घ्यायचं का, आणि त्यांनी लगेच एका क्षणात त्यांनी हो सांगितलं. आणि मग आम्ही गप्पा मारता मारता माझ्या लक्षात आलं की हा कासरा जो चित्रपट आहे हा आपण जे मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून कार्य करतो त्याच्याशी रिलेटेड आहे. तर मी महेंद्रजींना विनंती करेन, कारण काय झालंय की ह्या आरक्षण विषयी किंवा याच्यामुळे जो तरुण वर्गामध्ये असंतोष पसरला आहे किंवा आत्महत्या वगैरे घडत आहे, मुलांचे लग्न जमत नाही, वय मोठे होत आहे, त्यांचे लग्न होत नाही, तर आपण त्या मुलांना काय काय संदेश देऊ इच्छिता म्हणजे या माध्यमातून? मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की आपण आपली बाजू जी काही आहे ती ठामपणे मांडत राहणं, आपल्या मतांवर ठाम राहणं. सामाजिक असंतोष किंवा सामाजिक परिस्थिती कशी असली तरी आपण आपल्या मतावर एकदम ठाम राहायचं. आपण जो एखादा विचार केला, निर्धार केला की मला हे करायचंय म्हणजे करायचंय, मला हे हवं आहे, आणि आपली बाजू खूप चांगल्या पद्धतीत मांडता येणं. आता सगळं जग असं झालंय गेल्या काही वर्षात की जो सतत दिसतो किंवा सतत चमकतो कुठेतरी त्याचं मार्केट निर्माण होतं. म्हणजे आज आमच्या ऍक्टिंगच्या क्षेत्रात पण असं झालंय, खूप चांगल्या अभिनेत्री आहेत ज्या घरी बसल्या आहेत आणि रील स्टार व रीलवर आता ज्यांना काही ऍक्टिंगचा गंध नाही अशा मुलं मुली रील करतात, आणि त्यांना सिरियलमध्ये कास्टिंग करताना त्यांचे फॉलोअर्स किती आहेत हे पाहून त्यांना भूमिका दिल्या. त्यांना मुळात ऍक्टिंगचं काही येत नसतं आणि खूप चांगले पारंपरिक पद्धतीने अभिनय करणारे लोक घरी बसतात. तर त्यामुळे आपली बाजू खूप चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकते. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याचा सामाजिक तेढ निर्माण न करता चांगल्या प्रकारे कोणावर टीका न करता आपण आपली बाजू एक सतत मांडत राहिलं ठामपणे तर आपला विजय कुठल्याही क्षेत्रात 100% नक्की होतो. आता मी आलो तेव्हा माझ्या घराण्यातलं कोणीही चित्रपटसृष्टीत नव्हतं, माझ्या मित्रमंडळींपैकी कोणी नव्हतं. मी एकटाच 2001 पासून प्रवास करत 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 इथपर्यंत आलो आणि एक जवळपास 15 चित्रपटांपर्यंत हा प्रवास झाला. त्यामुळे मेहनत करणं, त्यानंतर अपयशाला सामोरं जाण्याची तयारी पाहिजे. मध्ये माझे आता नोटबंदीत पूर्ण 2 वर्ष काम बंद होतं, कोरोनात 2 वर्ष, पण आम्ही थांबलो नाही किंवा ते क्षेत्र सोडून पळालो नाही, ते थांबलो. आणि कुठल्याही प्रकारचं आयुष्यात व्यसन करू नये. व्यसन असलं की माणूस तिथेच बर्बाद होतो. व्यसन नसलं की आपले विचार चांगले राहतात, आपण आपल्या कामाशी फोकस राहतो आणि अपयश आलं तरी आपण त्याच्यातनं नवीन संध्या शोधत असतो, नवीन मार्ग शोधत असतो. आता कोरोनामध्ये काहीच काम नव्हतं, मी ऑनलाईन याचे क्लासेस घेतले पटकथा लेखनाचे. त्याच्यातनं 5 उत्तम लेखक आज तयार झाले ज्यांना इंडिपेंडंट पिक्चर लिहिता येतो. मित्रांनो, आपल्या आजच्या या ऑनलाईन लाईव्ह मधनं महेंद्रजींनी आपल्या सर्वांना खूप छान मेसेज दिलेला आहे आणि तो मेसेज सर्वांना लाईफसाठी आहे. आपण अपयशाला घाबरू नका, प्रयत्न करत राहा, सक्सेस नक्कीच भेटेल. आणि तुम्ही शेती करता तर शेती आधुनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. तिला पाणी नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही शेती करा, बागायती शेती घ्यायचा प्रयत्न करा. किंवा नसेल होतं नोकरी आता इतकं इझी राहिली नाही आहे, गव्हर्नमेंट सरकारी नोकरी भेटणं तर अजून डिफिकल्ट आहे. तर तुम्ही बिझनेस करा. मुंबईसारख्या शहरात येऊन तुम्ही वडापाव जरी विकला तरी तुम्हाला सक्सेस भेटू शकतं आणि प्रयत्न केला तर नक्कीच यश भेटतं. 2001 ते 2024चा प्रवास आपल्याला महेंद्रजींनी सांगितला. जेव्हा त्यांनी आमची ओळख झाली तेव्हा मला वाटलं नव्हतं की महेंद्र पाटील खरंच एवढे सक्सेस मिळवतील, परंतु आज ते एका यशाच्या पायरीवरती उभे. तर मित्रांनो, नक्कीच आपण सर्वांनी प्रयत्न करा. आत्महत्या हे सोल्युशन नाहीये. अभ्यास करा, मेहनत करा, जे पण फील्ड आहे त्याच्यात मेहनत करा, नक्कीच तुम्हाला यश भेटेल. मला वाटतं शेवटचा मेसेज आपण शेवटचा मेसेज द्यावा आणि त्यानंतर आपण लाईव्ह संपवूया. हा, मला सर्व आपल्या समाजातल्या तरुणांना एकच सल्ला यायचा आहे की आता बऱ्याचदा गावी मी पाहिलं ना, सगळे तरुण आपले ना मोबाईलमध्ये अडकलेले आहेत.
म्हणजे मी एक 18-20 वर्षाचा मुलगा गावी पाहिला. मी बसलो होतो सहज आणि त्याने असं डोक्याला जोरात हात मारला. अरे बापरे! म्हटलं काय झालं? अरे आज स्टेटस बघायचे राहिले. म्हणजे तो असं काहीतरी रिॲक्ट झालं, काहीतरी खूप महत्वाचं काम राहिलं त्याच्या आयुष्यात. स्टेटस बघण्यासाठी तो एवढं टेन्शन घेतात. मग तेव्हा मनात एक हे आलं की म्हटलं हे जर असं चालत राहिलं तर म्हटलं पिढी कठीण आहे. म्हणजे आज शहरातली मुलं मोबाईल वापरतात, सगळ्या प्रकारचा सोशल मीडिया असेल सगळं, पण त्यांचं काम अभ्यास सांभाळून करतात ते, त्यामुळे ते टॉपला आहेत, जातात ते. मी पण वापरतो मोबाईल दिवसभरात. सोशल मीडियाचा वापर करून मला सगळं काम चालतं माझं, सिनेमाचं किंवा पब्लिसिटी प्रमोशन. पण त्याचा उपयोग चांगला याच्यात केला पाहिजे. बरेचसे त्याच्यात व्हॉट्सअपचे मेसेज आणि मग ते बिनाकामचे रील बघण्यात जो वेळ वाया घालवता ना, याच्यात आपली क्रिएटिव्हिटी आपण संपवून टाकतोय. आपण काय करू शकतो ते बघा. मी कधीच रील बिल भानगडीत नाही पडत. मी स्वतः निर्माण काय करू शकतो, आपण आपल्याला लोकांनी पाहिलं पाहिजे, आपली कलाकृती पाहिली पाहिजे. त्याच्या मागे लागला तर तो मोबाईलमध्ये जो अडकलेला तरुण वर्ग आहे त्याचा तो संपत चाललाय. अभ्यासाकडचं लक्ष जात आहे, करिअरकडचं लक्ष जात आहे. आणि ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्या चौकात गप्पा मारणं, त्याच्यापेक्षा फोकस. मी पण अशा एरियात राहिलो की जिथे मी 10वीला होतो त्यावेळेला 10वीत फक्त मी आणि माझा एक मित्र दोघंच पास झालो होतो. एरियात 50 मुलं होते. का आम्ही चौकात कधीच उभा राहिलो नाही. पूर्ण विषय आपला एकच फोकस होता की आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे. अचीव जर करायचं असेल तर या सगळ्या गर्दीतनं बाहेर पडून आपल्याला स्वतःमधला एक आपण कोण आहोत, आपला गुण काय, आणि त्या आपल्यातला गुण, आपल्यातली कला आणि आपलं शिक्षण, या दोन्ही गोष्टींचा मिलाप जर एकत्र प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर 100% यश मिळतं. खूप छान मेसेज दिला. कारण मोबाईलचं तुम्ही जे सांगितलं एकदम खूप महत्वाचं आहे. आजची आपली जनरेशन आहे हे सगळं मोबाईलमध्ये स्वतःला बर्बाद करून घेते. मोबाईल हे इतर व्यसनांपेक्षा संख्या बघा तुम्ही, रील्स वगैरे जे आहेत ना त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर 90% ग्रामीण भागातनं रील तयार होतात, पूर्ण त्याच्यात अडकलेत ते. आणि एक खूप मोठं रॅकेट असल्यासारखं आहे. याच्यात मित्रांनो अडकू नका, याच्यातनं बाहेर निघा. आपलं टार्गेट फिक्स करा आणि ठरवा की मला हे बनायचं, आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. उगाच राजकीय नेत्यांच्या मागे लागून स्वतःचं करिअर बर्बाद करून घेऊ नका. शिक्षण हे चांगलं, सर्वात महत्त्वाचं शिक्षण. तुमच्याकडे जर बुद्धिमत्ता असेल तर जगात तुम्ही कुठेही पोट भरू शकता. जर बुद्धिमत्ता नसेल तर संपलं तुमचं. पूर्ण नॉलेज असणं गरजेचं असतं. आणि एक कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे शिक्षणाबरोबर. कुठली तरी एक कला प्रत्येकात ती असतेच. 14 विद्या 64 कलामध्ये कुठली तरी एक कला देवाने कोणाला तरी काही कला दिली असते. कोणाला स्वयंपाकाची असते, कोणाला वादनाची असते, कोणी गायक असतो. तर ती कला ओळखा, त्या कलेवर पण काम करत राहा. कारण कला ही अशी एक गोष्ट आहे की जी तुम्हाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर कुठलंही काम मिळवू शकते. फक्त तिचा विकास करता आला पाहिजे. खरं. आणि मोबाईल मधनं सुद्धा तुम्ही खूप सारा अचीव करू शकता. म्हणजे त्यातून चांगल्या गोष्टी घेतल्या तर तुम्ही अचीव करू शकता. मोबाईलचा चांगला वापर खूप करू शकतो. आपण संजू राठोडचं उदाहरण घेऊया. संजू राठोडने तो गणपती बाप्पाचं मला वाटतं पहिलं रील आणली, आणि आज संजू राठोडची गुलाबी साडीपासून सगळे गाणे अगदी हिट आहे. त्यातनं आज त्याचं नाव म्हणजे अक्षरशः मुंबई इंडियन्सच्या मोबाईलचा चांगला वापर करणं गरजेचं आहे ना. आता मी पण सोशल मीडिया वापरलो, ऑर्कुट पासून मी वापरतोय. माझा पहिला मला वाटतं मी 14 चित्रपट केले त्यातले 10 चित्रपट हे माझ्या ऑनलाईन मैत्रीतनं मिळालेले चित्रपट आहेत मला. त्याचा वापर मी योग्य पद्धतीने केला. फेसबुकवर मी येतो तर आपला वेळ वाया न घालवता आपल्या क्षेत्रातली माणसं यांच्याशी कसं आपल्याला देवाणघेवाण करता येईल. किंवा कलाकार, माझी कलाकारांशी ओळख नव्हती पण मी एखादा सिनेमा पाहिला सोबत भावेचा की त्याला ऑर्कुटला मेसेज करणं, फेसबुक करणं, याच्यातनं ती ओळख होत गेली. आणि मग आज ती ओळख मला माझ्या फील्डमध्ये कामाला येते. अंकुश चौधरी आणि मी एकही चित्रपट नाही केलाय एकत्र, पण आमची खूप चांगली ओळख आहे, चांगली मैत्री आहे. आज कुठल्याही विषयावर जर निर्मात्याला वेळ पडली की आपल्याला एखादं करायचंय, आम्ही सहज भेटू शकतो जाऊन की आपण हा विषयावर डिस्कस करूया, चर्चा करूया. आज फिल्म फेस्टिवलला माझ्या शब्दावर एवढी माणसं मी अंबरनाथमध्ये आणली, ती आली, तर ही सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं. आणि माझा जो फिल्म फेस्टिवल आहे हा एका सोशल मीडिया ग्रुपमधनं निर्माण झालेला फिल्म फेस्टिवल आहे. तेवढा मोठा फेस्टिवल त्यातनं घडला. तर करू शकतो, सोशल मीडियाचा चांगला वापर करा. बरोबर, खरंय. सोशल मीडियाचा चांगला वापर करून स्वतःचं करिअर बनवण्यासाठीचा वापर करून घ्या. जे आज आपण आता या फेसबुक पेजच्या माध्यमातून काय करतो की आपण या माध्यमातून तुम्हाला मेसेज देतो की जर मेहनत करायची इच्छा असेल तर महेंद्र पाटलांनी 2001 ते 2024 हा जो प्रवास केला त्यात त्यांनी सक्सेस मिळवलेला.
तर आपण जर कन्सिस्टन्सी ठेवली तर आपल्याला नक्कीच यश भेटेल. तर आपण या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करूया, जेणेकरून आता हे मी मराठा फेसबुक पेज याच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या आधी लाईव्ह घेतले होते, मध्यंतरच्या काळात ते आपण बंद केले होते, परंतु आता हे आपलं पहिलं आजचं लाईव्ह आहे. याच्यानंतर आपले रेग्युलर मार्गदर्शनचे आपण लाईव्ह सुरू करणार आहोत. विविध पद्धतीने इंग्लिशवर आपण मार्गदर्शन करणार आहोत, शेअर मार्केट विषयी आपण करणार आहोत. असे बऱ्याच काही कन्सेप्ट आपल्या मराठा उद्योजकांना आपण याच्यातनं चान्स देणार आहोत. आणि पेजचं नाव जरी मी मराठा असलं म्हणून मराठा समाज असा जातीवाद आपल्याला तो करायचा नाही. ठीक आहे, मराठा समाजाला मदत व्हावी, पण त्यातनं जर दुसऱ्या कुठल्या समाजाने बघितलं तर आपल्याला त्यात काहीच ऑब्जेक्शन नाही. त्यांनी ते बघावं, त्यातनं काही चांगली गोष्ट घ्यावी, आणि हाच आपला हेतू आहे. तर परत एकदा महेंद्रजी, आपण आलात, आपल्या माझ्या फक्त एका विनंतीवर आपण लाईव्हला तयार झालात, मी त्याबद्दल खूप आपला आभारी आहे. भविष्यात सुद्धा आपण असे बरेच सारे लाईव्ह घेऊया. एखादा आपलं वर्कशॉप ठेवता आपण वर्कशॉप ठेवूया, जेणेकरून चित्रपटसृष्टीत मराठी मुलांना कशा पद्धतीने एंट्री करता येईल असं आपल्याला जर लाईव्ह ठेवता आलं वर्कशॉप, तर आपण तो तसं ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण परत एकदा आलात त्याबद्दल मी आपलं आभारी आहे. मित्रांनो, मी मराठा फेसबुक पेज सर्वांनी फॉलो करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या तरुणांकडे हे पोहोचेल. आपण शेवटचा मेसेज महेंद्रजी द्या, आपण त्यानंतर आपण लाईव्ह थांबूया. आपण जसं आज जितेंद्रजी रोंदळे गेली काही वर्ष मी बघतोय त्यांची ओळख असली असून ते सामाजिक त्यांचा व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीत करतायत. आताही मागच्या आठवड्यात आम्ही एका मला वाटतं खारघर का बेलापूरला जमलो होतो. तर बरेच चांगले सामाजिक उद्देश आपण सोशल मीडियातनं पण घडवू शकतो, बराच समाज एकटवू शकतो, आणि त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारच्या काय म्हणतात त्याला, आता त्या दिवशी एक आमचा कार्यक्रम झाला तेव्हा एका छोट्या मुलीने डान्स केला, तिच्या वडिलांनी मला व्हिडिओ पाठवला. तर एवढी उत्तम एक्सप्रेशन इतक्या कमी वयात तिने केले की मी आता वाट बघतोय की कुठला माझ्याकडे बालचित्रपट आला करायला की पहिला मी तिला कॉल करणार आणि तिला त्याच्यात. बरोबर, मला आला होता त्यांचा फोन, आला म्हणजे मी त्यांना म्हटलं आता बालचित्रपट जस्ट माझा संपला, म्हटलं आता जर चालू असता तर कुठल्याही बालचित्रपटात जेव्हा कधी येईल तेव्हा तिला ती संधी मिळेल. म्हणजे व्यासपीठ उपलब्ध करून देणं पण फार मोठी गोष्ट आहे, आणि ते जितेंद्रजी रोंदळे वेगवेगळ्या पद्धतीत करून देत आहेत. आणि त्यांच्या यापुढील प्रत्येक कार्याला एक मी त्यांचा सहकारी म्हणून, मित्र म्हणून कायम त्यांच्या सोबत असेनच. आणि कासरा या चित्रपटाच्या निमित्ताने जे सेशन ठेवलं त्याच्याबद्दल पण मी खूप आभारी आहे त्यांचा, आणि आमच्या टीमच्या वतीने मी या पेजचे आभार मानतो, तुमचे आभार मानतो. मित्रांनो, मी परत आवाहन करेन, कासरा चित्रपट हा सर्वांनी आपण चित्रपटगृहात जाऊन बघा. आपल्या माणसाचा हक्काचा चित्रपट आहे, आणि आपल्या प्रॉब्लेमवर तो चित्रपट आहे. तर तो जास्तीत जास्त आपल्या सहकार्यांना बघायला लावा, समाजातील लोकांना तो बघायला लावा, जेणेकरून त्यांचं सक्सेस अजून वाढलं पाहिजे. सक्सेस त्यांना भेटतच आहे, अजून त्याचं सक्सेस त्या वाढलं पाहिजे, आपला माणूस मोठा व्हायला पाहिजे, ही आपल्या डोक्यात सर्वांची कन्सेप्ट असली पाहिजे. तर परत एकदा महेंद्रजी आपले आभार, धन्यवाद. आपण परत एकदा भविष्यात परत एकदा लाईव्ह येऊयाच. नक्की.